हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा. नमस्कार, मी मंदार गोंजारी. पुणे आणि नाशिक दिनांकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुणे अनेक कारणांनी ओळखलं जातं, अनेक गोष्टी पुण्यातल्या प्रसिद्ध आहेत. मात्र बाहेरच्या व्यक्तींना जर पुण्याचं चैतन्य अनुभवायचं असेल, पुण्याचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर तो गणेशोत्सवामध्ये घ्यावा असं म्हटलं जातं. गेली 11 दिवस सर्वजण हाच अनुभव घेत आहोत आणि आता हा गणेशोत्सव अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. या गणेशाचं यावर्षीचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवरती भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत. भक्तांचा अखंड ओघ सुरू आहे. आपण आता आहोत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाच्या मंडपामध्ये. अखेरचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि आज रात्रभर या रांगा अशाच सुरू राहणार आहेत. या चैतन्याला कारणीभूत ठरलेल्या गणरायाला उद्या निरोप दिला जाणार आहे. या विसर्जनाची तयारी पुण्यामध्ये पूर्ण होत आली आहे. या संबंधातल्या बातम्या आपण पाहणार आहोत. मात्र सुरुवात करूया हेडलाईन्स पासून. उद्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पुण्यातील 5व्या मानाच्या केसरीवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पुणेकरांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. या विसर्जन मिरवणुकीमध्ये एका अंध मुलांच्या पथकाचा समावेश असणार आहे. अंध मुलांचं पथक आपली कला या विसर्जन मिरवणुकीमध्ये सादर करणार आहे. पाहूया या अंध मुलांच्या सरावाची ही झलक. अत्यंत चपळाईनं आणि सहजपणे मल्लखांबावर चढणाऱ्या या मुलांच्या कसरती पाहून थक्क व्हायला होतं. मात्र ही मुलं अंध आहेत हे सांगूनही कुणाला पटणार नाही. ही मुलं अंध आहेत ती फक्त दृष्टीनं, वृत्तीनं नव्हे, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने त्यांनी अंधत्वावर मात करत मल्लखांब ही एक अत्यंत अवघड विद्या आत्मसात केली आहे. मानाचा 5वा गणपती असलेल्या केसरीवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ही मुलं मल्लखांबाची प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत. त्यासाठी गेली वर्षभर त्यांचा सराव सुरू आहे. मल्लखांब आम्ही मागच्या वर्षीपासून श्रीनिवास हवालदार सरांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा थोडं अवघड वाटत होतं. पण जेव्हा त्यांनी आमच्याकडनं पूर्ण तयारी करून घेतली तेव्हा आम्हाला सगळं मल्लखांब एकदम सोपं वाटतं. इतका आनंद झाला आहे की आम्ही पुण्यामध्ये लोकांच्या समोर करतोय मल्लखांब आणि ते पण विशेष म्हणजे गणपती 5व्या मानाच्या गणपती पुढे करतोय. जी विद्या डोळसपणे शिकणं अवघड असतं ती या मुलांना शिकवणं निश्चितच सोपं नव्हतं. पण अंध मुलांचं टॅलेंट जगासमोर यावं यासाठी प्रशिक्षक श्रीनिवास हवालदार यांनी हे आव्हान यशस्वी केलं. की अंध मुलांच्या मध्ये पण जे टॅलेंट आहे की त्यांनाही आपण जर प्रोत्साहन केलं तर तेही हा क्रीडा प्रकार शिकू शकतात. तर या दृष्टीने मी मागच्या वर्षी इथं प्रशासकीय अधिकारी पुणे अंध शाळेतल्या डॉक्टर गुजर मॅडम यांच्याशी बोललो आणि भोसले सर इथले प्राचार्य आहेत. तर त्यांच्याशी पण मी बोललो की सर आपण ह्या मुलांना एक मल्लखांब शिकवायला सुरू करूया. तर ते म्हणले की आपण काहीच हरकत नाही म्हणून 1 वर्षभर आम्ही इथं आता ही ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं हजारो नागरिकांसमोर या मुलांना त्यांचं कौशल्य सादर करण्याची संधी मिळाल्यानं त्यांचे प्राचार्य खुश आहेत. स्वतः अंध असल्यानं ते या संधीचं मोल जाणतात. गेल्या 26 जानेवारीच्या वेळेला प्रात्यक्षिकही तर करून घेतली त्यामुळे आम्हालाही खात्री पटली की आमची मुलं मल्लखांब करू शकतात. आम्हाला संधी दिली गेली आणि मेहनत कुणी घेतली तर आमची मुलंही तितक्याच टॅलेंटने त्याच्यामध्ये सहभागी होतात, करू शकतात. उद्याचा दिवस या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सादरीकरणाची धाकधूक त्यांच्या मनात आहे पण बाप्पांचा आशीर्वाद आणि जिद्दीच्या जोरावर ही मुलं नक्की सगळ्यांची मनं जिंकतील. कीर्ती परचुरे, स्टार माझा, पुणे. पुणे दिनांकमध्ये आता वेळ झाली आहे एक ब्रेक घेण्याची. पण बातम्या आणखी आहेत. तुम्ही पाहत रहा स्टार माझा.